नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपली पारंपरिक गावरान स्टाईल अंडा करी। ही रेसिपी अगदी साध्या पद्धतीने पण जबरदस्त चव देणारी आहे। एकदम गावठी पद्धतीची खमंग आणि झणझणीत अंडा रस्सा एकदा खाल तर चव विसरणार नाही। तर अशा या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला अंडी बॉईल करून घ्यायची आहे। इथे मी 6 अंडी घेतलेली आहे आणि आपण अंडी बॉईल करताना त्यात जर मीठ घातलं तर त्यामुळे काय होतं, अंडी फुटत नाही आणि सोलायलाही खूप सोपी जातात। त्यामुळे अंडी बॉईल करताना नक्की मीठ घाला। आपली अंडी बॉईल होत आहे तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे आपल्याला पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, छान बारीक स्लाइस केलेले, ते घालायचे। त्यानंतर त्यासोबतच आपल्याला इथे खोबरं घालायचं आहे आणि हे छान आपल्याला सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले कांदे छान खरपूस भाजून झाले की सोबतच आपल्याला धने आणि जिरं घालून तेही छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला मगज बी आणि खसखस घालून सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे। जास्त भाजू नका, नाहीतर कडवट चव येऊ शकते, त्यामुळे आपल्याला हलकसं भाजून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान भाजून झालं की त्यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या रस्स्याला एकदम भारी आणि खमंग चव येते। आता आपला मसाला छान भाजून झालेला आहे। आता हा मसाला आपण थंड व्हायला ठेवूया। मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण अंडी सोलून घेऊया। त्यानंतर अंड्यांना आपल्याला काप लावून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अंड्याला काप लावून घ्यायचे आहेत। आता आपला मसाला थंड झालेला आहे। आता हा मसाला आपण मिक्सर जार मध्ये घालून घेऊया। त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालते, यामुळे आपल्या भाजीला टेस्टही छान येतो आणि सुगंधही खूप छान येतो। आपल्याला हे अगदी बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। बघा, एकदम अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यात आपण बॉईल केलेली अंडी छान हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे। असं केल्याने आपल्या भाजीला आणि अंड्यांना एक वेगळीच टेस्ट येते। ही स्टेप नक्की करून बघा। अंडी छान फ्राय झाली की त्याच कढईमध्ये थोडं तेल आणखी घालायचं आणि त्यामध्ये तेजपान घालायचे। तेजपानचा छान सुगंध आला की आपल्याला तयार केलेलं वाटण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं। त्यामध्येच आपल्याला आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालायची आहे आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता मसाल्याला छान तेल सुटायला लागलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, धने पावडर, काळा मसाला आणि हळद घालायची आहे आणि ते सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते छान एकत्र करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला हलकसं पाणी घालून झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायचं आहे। आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला भाजी जशी हवी आहे, घट्ट पातळ, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता। इथे मी साधारण 1 ग्लास पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर आता आपल्याला झाकण ठेवून एक छान उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा, आता छान उकळी आली आहे। आता आपल्याला त्यामध्ये आपण फ्राय केलेली अंडी घालूया। आता 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायचं आहे।
त्यामुळे आपल्या अंड्याला मसाल्याची चव छान आतपर्यंत मुरते. आता शेवटी वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली झणझणीत खमंग गावरान पद्धतीची अंडा करी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.